गंगोत्री हे उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातले गाव आहे. गंगा नदीचे उगमस्थान असलेले हे ठिकाण हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र मानले जाते. आज आपण अभ्यासणार आहोत पाठ 23 दक्षिण गंगोत्री. या पाठामध्ये अंटार्क्टिका या भूखंडाला दक्षिण गंगोत्री असं म्हटलं आहे. म्हणजे गंगेसारखेच गंगोत्रीसारखेच हे एक पवित्र स्थान पण दक्षिणेकडचे असं त्याला म्हटलं आहे. अंटार्क्टिका हा पृथ्वीवरील 7 खंडापैकी एक खंड आहे. हा खंड सर्वात दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंद महासागराच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडापेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वाहत असणारा व सर्वात जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. 1,44,25,000 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडापाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वात लहान खंड आहे. जानेवारी 9, 1982 साली भारताच्या पहिल्या मोहिमेतील सदस्यांनी अंटार्क्टिकावर प्रथमच भारताचा झेंडा फडकावला होता. 1983 मध्ये कर्नल सत्यस्वरूप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण गंगोत्री हे कायमस्वरूपी स्थानक बांधले. स्थानक म्हणजेच रिसर्च स्टेशन. तेव्हापासून या स्थानकावर वर्षभर राहण्यास सुरुवात झाली. येथे केलेल्या संशोधन सायंटिफिक कमिटी फॉर अंटार्क्टिक रिसर्च SCAR या संस्थेला पाठवले जाते व तेथून ते सर्व राष्ट्रांना जाते. भारत हा अंटार्क्टिका येथे पोहोचलेला जगातील 13वा देश आहे. दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र आता बंद करण्यात आलेले असून 1989 मध्ये मैत्री या कायमस्वरूपी स्थानक तिकडे बांधण्यात आले आहे. आपल्या पृथ्वीचे दक्षिणेचे टोक म्हणजे दक्षिण ध्रुव, साऊथ पोल. त्याच्या सभोवतालच्या प्रदेशाला अंटार्क्टिका म्हणतात. आपल्या देशापासून हा प्रदेश सुमारे 11,000 किलोमीटर अंतरावर आहे. अंटार्क्टिका सर्वात जास्त थंड असून तेथे सर्वात जास्त वादळी वारे वाहतात. सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला असतो. शास्त्रज्ञ म्हणजे संशोधक, रिसर्चर्स येथील बर्फाच्या थराखाली असलेल्या समुद्राचा अभ्यास करून फार उपयुक्त अशी माहिती मिळवितात. हवामानाचा अचूक अंदाज करावायचा असेल तर अंटार्क्टिका हे उपयुक्त असे ठिकाण आहे. शिवाय येथे नैसर्गिक संपत्ती विपुल प्रमाणात आहे. नैसर्गिक म्हणजे मिनरल रिसोर्सेस आणि इतर रिसोर्सेस जे आहेत ते भरपूर प्रमाणात तिकडे आहेत. अंटार्क्टिकावर पोहोचणे अतिशय अवघड. वाटेत खवळलेला समुद्र लागतो. येथील लाटा 10-15 मीटर उंचीच्या असतात. वेगवान वारे वाहत असतात. हा समुद्र पार केल्यावर शांत समुद्रातील प्रवास सुरू होतो. शांत समुद्र म्हणजे पॅसिफिक ओशन. अगोदर इंडियन ओशन नातून जावं लागतं आणि नंतर येतो पॅसिफिक ओशन. येथून पुढे कडक थंडीला सुरुवात होते. येथील थंडीमुळे जहाजांचे इंजिनही बंद पडण्याची शक्यता असते. अंटार्क्टिका जवळील शांत समुद्रात पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या टेकड्या दिसतात. या टेकड्यांना हिमनग असे म्हणतात. हिमनग म्हणजे आईसबर्ग. हिमनग पाण्यावर तरंगत असतात. तरंगणे म्हणजे फ्लोटिंग. त्यांचा आकार प्रचंड असतो. हिमनगाचा 1/8 भाग पाण्यावर, 1/8 म्हणजे 1/8 पार्ट पाण्यावर असतो आणि 7 भाग जे आहेत, 7/8 भाग जे आहेत ते पाण्याखाली असतात. म्हणजे वरून जो दिसतो तो एक छोटासा तुकडा असतो, त्याच्या खाली प्रचंड हिमनग असतो. कधी कधी हिमनगांशी टक्कर होऊन जहाजे फुटतात.
तुम्हाला माहीतच असेल, टायटॅनिक मूवी जर तुम्ही बघितली असेल, टायटॅनिक जी बोट होती ती अशाच एका हिमनगाला आपटून फुटली होती. या हिमनगातून वाट काढत जाणे जहाजांना अवघड असते. अंटार्क्टिकावर जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला बर्फ फोडत जाणारी यंत्रे बसविलेली असतात. हिमनगातून वाट काढत जाणे कठीण असल्या कारणाने बर्फ फोडणारी यंत्रे व मशिनरी ह्या जहाजांना म्हणजे या शिपला बसविलेले असतात. अंटार्क्टिकावर जिकडे पाहावे तिकडे बर्फच बर्फ. बर्फावरून चालते वेळी फार काळजी घ्यावी लागते. पायाखालच्या बर्फाचा ठणकपणा प्रथम ओळखावा लागतो. पायाखालचा बर्फ ठणक आहे की नाही, म्हणजे घट्ट आहे की नाही हे अगोदर ओळखावं लागतं आणि पुढचे पाऊल जे आहे ते सावकाशीने टाकावे लागते. पुढचे पाऊल टाकण्यापूर्वी पुन्हा खात्री करून घ्यावी लागते. बर्फाला काही ठिकाणी भेगा पडलेल्या असतात. भेगा म्हणजे होल झालेले असतात व लाईन अशी लाईन गेलेली असते. या भेगात जर एखादी वस्तू पडली तर ती तळाला गेलीच म्हणून समजा. ती कधीच परत मिळत नाही, ते पाण्याच्या तळाखाली जाते. बर्फ वितळतो त्यावेळी पाण्याचा प्रवाह सुरू होतो. जो आईसबर्ग्स आहेत त्याचा बर्फ जो आहे तो वितळायला लागतो, तेव्हा वितळणे म्हणजे मेल्टिंग, त्यावेळी पाणी वाहायला लागते. पाण्याचा हा प्रवाह म्हणजे फ्लो सुरू होतो. ह्या प्रवाहातून बर्फाचे बारीक तुकडे वाहत जातात. या प्रवाहात प्रवाहाला हिमनदी असे म्हणतात. हिमनदी म्हणजे आईस रिव्हर. हिमनदीच्या प्रवाहाचा शास्त्रज्ञ संशोधनासाठी उपयोग करतात. शास्त्रज्ञ जे आहेत, रिसर्चर्स जे आहेत, ते हा प्रवाह, हिमनदीचा प्रवाह याचा शास्त्रज्ञ जे आहेत अभ्यास करतात. याच्यावरून भरपूर ते शोध लावतात. आपल्याकडे रात्र व दिवस 24 तासांचा असतो. अंटार्क्टिकावर मात्र 6 महिन्यांचा दिवस व 6 महिन्यांची रात्र असते. तर आपल्याकडे 24 तास, 12 तास दिवस असतो आणि 12 तास रात्र असते. पण अंटार्क्टिकावर तसे नाही. अंटार्क्टिकावर दिवस 6 महिन्याचे असतात आणि रात्र पण 6 महिन्याची असते. मार्च ते ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण काळोख असतो. मार्च ते ऑगस्ट जेव्हा सूर्य उत्तर ध्रुवाकडे असतो त्यावेळी इकडे संपूर्ण 6 महिने अंधार असतो, काळोख असतो. आणि सप्टेंबर ते फेब्रुवारी हे 6 महिने इकडे सतत सूर्यदर्शन होत असते. जेव्हा सूर्य जे दक्षिण ध्रुवाकडे वळतो तिकडे त्यावेळी सतत सूर्यदर्शन असते, तिकडे रात्र नसते, सतत दिवसच असतात. आपल्याकडे सूर्य सकाळी उगवतो, दुपारी माथ्यावर येतो व संध्याकाळी मावळतो. पण अंटार्क्टिकावर तसे नाही. सूर्य क्षितिजाच्या जवळच दिसतो. म्हणजे तिकडे सूर्य उगवतो, माथ्यावर येतो आणि नंतर मावळतो असं नाही आहे. पण तो सूर्य जो आहे सततच क्षितिजावर, क्षितिज म्हणजे हॉरायझनवरच दिसतो, तो कधीच वर येत नाही, तर क्षितिजावरच दिसतो. आणि हे दृश्य जे आहे ते अगदी मनमोहर असते. अंटार्क्टिकाचा प्रदेश विस्तीर्ण पठारासारखा आहे. विस्तीर्ण म्हणजे पसरलेला आहे, खूप मोठे आवाट आहे. काही ठिकाणी बर्फाचे उंचवटे दिसतात. येथे मनुष्यवस्ती नाही, इकडे मनुष्य राहत नाहीत. पण जे कोण संशोधन कार्य करण्यासाठी जातात ते 6 महिन्यासाठी तिकडे ते राहतात. समुद्रात शेवाळ्यासारखी निळसर पाण वनस्पती आढळते. शेवाळा म्हणजे मॉस. समुद्रामध्ये मॉस व फांगस जे असते, मॉस जे असते ते आपल्याला पाण्याखाली दिसते. पावसात जसे जिकडे तिकडे मॉस चाललेलं असते, लहानशी पाण वनस्पती त्याला म्हणतात, पाण्यावर जगणारी, तर ती मॉस जी आहे ती इकडे आपल्याला आढळते. अधूनमधून विविध रंगी सागर पक्ष्यांचे दर्शन होते. इकडे सागर पक्षीही असतात. हे पक्षी समुद्रात सूर मारून आपले अन्न शोधत असतात. हे पक्षी जे आहेत ते समुद्रात सूर मारतात, म्हणजे डुबकी मारून डोके आपले खाली घालून आपले अन्न शोधतात. मासे वगैरे काही खायला मिळतात तर ते शोधत असतात. ऋतूप्रमाणे हे पक्षी स्थलांतर करतात. ऋतुमानाप्रमाणे म्हणजे जसं मौसम बदलतो, ऋतू बदलतो, त्याप्रमाणे ते स्थलांतर करतात. म्हणजे ही जागा सोडून इतर ठिकाणी जातात.
जेव्हा इकडे कडाक्याची थंडी पसरलेली असते, रात्र असते, त्या दिवसात ते भारतात व भारताकडल्या उत्तरेकडल्या देशाकडे पलायन करतात आणि जेव्हा इकडे सूर्य उगवतो 6 महिन्यासाठी ते तिकडे जाऊन राहतात. अंटार्क्टिकावर आढळणारं खास पक्षी म्हणजे पेंग्विन. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल पेंग्विन. हा दिसायला अतिशय देखणा 1 ते 1.5 मीटर उंचीचा असतो. याची पाठ काळी व पोट पांढरे असते. पंख आखूड असतात. पक्षी असूनही याला उडता येत नाही. चालताना लहान मुलासारखा लुटू चालतो. गटागटाने चालणारे पेंग्विन पाहिले तर सैनिकांचं संचलन चालू आहे असं वाटतं. मार्चिंग सैनिक जे आहेत असं वाटतं. सैनिकांचे संचलन म्हणजे सैनिक मार्चिंग करतात असे वाटतं. पंख गटागट ओके 2 पायावर उभे असलेले पेंग्विन लांबून पाहिले तर अंगावर कोट चढवलेली माणसेच उभी आहेत असा भास होतो. अंगावर कोट चढवलेली माणसे एका रांगेत उभी आहेत असं आपल्याला या पेंग्विनला पाहिल्यावरती दिसते. या पेंग्विन पक्ष्यांना भीती कशी ती माहीतच नसावी. ते कोणालाही घाबरत नाही. अंटार्क्टिकावर गेलेल्या वैज्ञानिकांशी ते दोस्ती करतात. मात्र त्यांच्या कोणत्याही वस्तूस ते स्पर्श करीत नाहीत. ते कुणालाच घाबरत नाही आहेत आणि ते अंटार्क्टिकावर गेलेल्या सगळ्या लोकांशी दोस्ती करतात. जे संशोधक आहे, वैज्ञानिक आहेत, त्यांच्याशी ते दोस्ती करतात, मैत्री करतात. पण त्यांच्या कुठल्याच वस्तूला ते हात लावत नाही आहेत, ते स्पर्शसुद्धा करत नाही आहेत. यांच्या अतिरिक्त पेंग्विनच्या अतिरिक्त पक्ष्यांच्या अतिरिक्त क्रील, सील व व्हेल हे जलचर प्राणी इथे आढळतात. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी आपल्याला इकडे बघायला मिळतात. हे प्राणी आकाराने मोठे असतात. त्यांचा आकार खूप मोठा असतो. सील हे पशूंच्या जातीचे प्राणी आहेत. सील हे पशुच्या जातीचे प्राणी म्हणजे पशु आहेत, ते जनावरे आहेत. या प्राण्यांचे समुद्राच्या पाण्यातच वास्तव्य असते. थंडीपासून बचाव करण्यासाठी निसर्गाने त्यांच्या अंगावर चरबीचे थर निर्माण केले आहेत. त्यांच्या अंगावर खूप चरबी असते. चरबी म्हणजे फॅट्स असतात आणि ते कारण त्यांना या प्राण्यांच्या अंगात भरपूर चरबी असते व फॅट्स असते आणि निसर्गाने त्यांना दिलेली ही देणगीच आहे. कारण भरपूर प्रचंड थंडी असल्या कारणामुळे ह्या चरबीचा, त्यांच्या अंगातील चरबीचा वापर त्यांना ह्या थंडीपासून वाचवण्यासाठी होतो. पृथ्वीवरील अनेक राष्ट्रांना या खंडाचे आकर्षण आहे. सगळ्याच राष्ट्रांना इकडे आपली संशोधन केंद्र स्थापित करायची होती आणि सगळ्याच राष्ट्रांना इकडचे आकर्षण आहे दक्षिण ध्रुवाचे. भारतीय शास्त्रज्ञांनाही या खंडाविषयी जिज्ञासा होती. भारतीय वैज्ञानिक जे आहेत त्यांना सुद्धा याच्याबद्दल कुतूहल होते, एक क्युरिओसिटी होती. म्हणून डिसेंबर 1981 मध्ये अंटार्क्टिकावर पहिली मोहीम काढली. मोहीम म्हणजे एक मिशन, कसं समुदायाकरिता करायचं एक काम, मिशन सगळ्या लोकांसाठी करण्याला काम, कम्युनिटीसाठी. या मोहिमेसाठी खास बनवलेले जहाज उपयोगात आणले होते. खास जहाज वापरण्यात येते तिकडे जाण्यासाठी, कारण त्याला वेगवेगळी यंत्रे लावायला पाहिजे असते आणि साधारणचे जहाज जर आपण घेऊन तिकडे जायला निघालो तर आपण तिकडे पोहोचणार नाही. जहाजाचे नाव होते पोलर सर्कल. पोलर सर्कल हे जहाजाला नाव दिले होते. भारताच्या सागर संशोधन विभागाचे प्रमुख डॉक्टर कासिम यांनी शास्त्रज्ञाच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. त्यावेळी भारताच्या सागर संशोधन, सागर म्हणजे समुद्राचे संशोधन जे करतात, रिसर्च जे करतात, त्याचे प्रमुख जे होते, आपल्याकडे जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आहे ना, तर त्याचे प्रमुख जे होते ते डॉक्टर कासिम होते. आणि यांनी या सगळ्या जे रिसर्चर्स जे आहेत, शास्त्रज्ञ जे आहेत, त्यांची तुकडीचे नेतृत्व त्यांनी केले होते. ही वॉज द लीडर, तो लीडर होते ते. आणि ही पहिली मोहीम त्यांनी फत्ते केली होती. भारताचा तिरंगा तेथे पहिल्यांदाच फडकावण्यात आला होता. कायम स्वरूपाचे संशोधन केंद्र उभारण्यात आले.
1982 साली तिकडे स्वरूपाचे एक संशोधन केंद्र उभारण्यात आले आणि त्याला नाव देण्यात आले दक्षिण गंगोत्री. पण नंतर काही कारणामुळे हे जे संशोधन केंद्र आहे ते बंद करण्यात आले आणि 1989 मध्ये मैत्री हे कायमस्वरूपी संशोधन केंद्र तिकडे उभारण्यात आले आहे. म्हणूनच हा पाठ जो आहे आपल्याला दक्षिण गंगोत्री म्हटलेला आहे, कारण ह्या संस्थानाचे नाव जे आहे ते दक्षिण गंगोत्री आहे. पण आता सध्या जे कार्यरत आहे ते संशोधन केंद्र आहे मैत्री. आपल्याकडची 2 रिसर्च स्टेशन्स तिकडे आहेत, दक्षिण गंगोत्री आणि मैत्री, पण आता सध्या कार्यरत फक्त मैत्री आहे. तर आपण हा प्रवास केला भारतातून दक्षिणेकडे जायला, दक्षिण ध्रुवाजवळ जायला. अंटार्क्टिका हा खंड आपण बघितला, तिकडे काय काय आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली. आशा करते की तुम्हाला हा प्रवास आवडला असेल. धन्यवाद.